राजकारणाविषयी माहिती पाहिजे तरुणांना. नमस्कार, तुमचं नाव काय? रीना कांबळे. काय करता तुम्ही? मी जॉब करते. बरं बरं. कुठलं गाव? बाई. वाई. काय परिस्थिती आहे सातारा? न सांगण्यासारखी का बरं? काय कामं झाली नाही? नाही, म्हणावी अशी नाही आहेत. बरं. तरुणांचे काय प्रश्न आहेत? तरुणांना तिथं पण जॉबसाठी संधी नाही आहेत. देशात प्रचंड बेरोजगार आहे म्हणतात, खरं आहे काही? हो, बरोबर आहे. जेवढी गरज आहे तेवढ्या तर लोकांना जॉब नाही मिळत आहे. एज्युकेशनला म्हणावा तसा वाव नाही आहे. एज्युकेशन लोनची तुमची जी पद्धत आहे ती चुकीची आहे. पोरांना वेळेत मिळत नाही ते लोनसुद्धा. आणि लोनवरती 18% त्यांनी हे लावले, व्याजदर लावले. हे किती योग्य आहे? मुलींना मोफत शिक्षण म्हणतात पण कुठं देतात? सगळी फी भरावीच लागते की. मग काय उपयोग आहे? महागाई आहे का? भरपूर. आता गॅस स्वस्त झालं, निवडणुका झाल्या की परत महाग होतोच की. निवडणुका आल्या की गॅस स्वस्त केला. बरोबर. 200 किती जवळपास 300 रुपयांनी गॅस स्वस्त केला आहे. आणि आधी 300 रुपये महागच होता ना. मोदीजी म्हणतात महिलांवर अत्याचार झाले की माझ्या डोळ्यात पाणी येतं. हे खरं आहे का? अजिबात नाही. असं असतं तर मग मणिपूरमध्ये किंवा जे ती खेळाडू होती कुस्तीपटू, तिच्या वेळेस ह्या गोष्टीला न्याय मिळाला असताना ती प्रकरणं दाबली गेली नसती. ब्रजभूषणवर काही कारवाई झाली नाही. नाही झाली. मग मोदी बोलतात एक आणि करतात एक असं म्हणायचं. येस. माड्यात काय परिस्थिती आहे? माड्यात तुतारी. तुतारी शरद पवार. हो. का बरं? अहो जुनी राजकारणी आहे ती. कुठून आणला मोदी 4 दिवस? मोदीचं चांगलं नाही का? काय केलं 10 वर्षात त्यांनी? सांगा बरं. काय केलं त्यांनी? सांगा हम्म. सांगा की तुम्हीच काय काहीच केलं केलं. नाही का? मग काय केलं सांगा की आमचं केलं त्यांनी. मग रस्ते तेवढं केलं. शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतात की मोदी. 6,000 आपला 18,000 घेते तेव्हा ते 6 देते ती. 12 ते शेतकऱ्याचं खाते तेव्हा 6 देते ती. 18% GST आहे. हां, हे खरं आहे का? बरं. मग आणि आपले पैसे आपल्याला देतात. आपले पैसे आपल्या हे रोडची कामं दिसते ती तुम्हाला. तर ही पेट्रोल गॅसचं दर वाढलेलं तीच पैसे ती का घरचं काय विकून त्यांनी रोड केलेलं आहे? बरं. मोदीनं घरचं काय विकून इकडं जनतेला दिलं आहे मला सांगा की. कोणाच पैसे येते रोडला ह्याला? कुठला येते बरं. काय? आज तुम्ही किती शिकलाय? काय करताय आज? अहो कंपन्या हे काढून पोरं लावायला पाहिजे त्यांनी. शेती आहे का काय? हो आहे. काय येतं रानात? आता काय नांगरून ठेवले, पाणी नाही काय नाही काय. मोदींचं काम चांगलं नाही. कशाचं चांगलं आहे? काँग्रेस चांगलं होतं की भाजप? अहो काँग्रेस कसं आहे कर सगळी काँग्रेसमध्ये शेतकरी लोक आहे ती. खासदार आमदार जे ती सगळी शेतकरी आहे ती. आहे का नाही? युट्यूब झेड आहे ती तेवढी शेतकरी आहे ती. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे. बरं, ठीक आहे. कोण उभा आहे? लिंबळकर, मोहिते पाटील. काय होईल? लिंबळकरला मोदीला तळागाळातली माणसं दिसते ती. कुणाला? मोदीला तळागाळातली माणसं दिसतात. गोरगरीब दिसते ती. काय केलं मोदींनी गोरगरिबांसाठी? 2-3 हजार रुपये म्हाताऱ्या माणसापासून पोचवते ते. PM किसान योजनेचं हां आहे का? शेती काय आहे की. काय आहे राहणार आता? आपलं काय कडवाळ मकान कांदा असतं पण ह्यांदा नाही. पाऊस नाही. हां मोदींचं काम चांगलं आहे. हां. इथं काय होईल माड्यात? मी इथलं खेडेगावचं आहे. हो, पण अंदाज असतो. आपलं मतदान लिंबळकरना. मोदी जे असते लिंबळकर. निंबाळकरांना. बरं. आता हे 4.5च्या आसपास वगैरे 2014ला कसं होतं तेल? त्यावेळेस स्वस्त होतं 1200 रुपये डबा. त्यावेळेस सोयाबीनला 4,000 भाव होता. हा. आजही तोच आहे. पण त्यावेळेस तेलाच्या किमती वाढल्यात की? थोड्याशा वाढले थोड्याशा कशा? डबल झाले तर मध्ये जास्त वाढले होते ना. पण थोडंसं आता कमी झाले प्रमाण त्याचं. कारण हे सगळे टॅक्स हे तेव्हा आकारून सगळं ते बरोबर. शेतकऱ्याकडून 18% GST घेतं सरकार, माहिती? घेतंय मान्य. शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव का नाही मिळत? आता का भेटत नाही म्हणण्यापेक्षा आता हे वरूनच आहे. आता आपण तरी काय करणार? सरकारचं काम नाही काय ते? सगळं मान्य आहे की सरकारचं पण काम आहे ह्याच्यामध्ये लक्ष देणं. पण आता कसं आहे, जनता तशी म्हणजे सपोर्ट करत नाही. जनता पण जनतेने काय केलं पाहिजे? थोडासा उठाव केला पाहिजे. समजा जे आहे त्यांच्या मालाला. शेतकऱ्याने आंदोलन केलं ना दिल्लीत, त्यांना आंदोलनही करू दिलं नाही की सरकारने? नाही ना. मग सरकार 700 शेतकऱ्यांचे बळी गेले 19ला, माहिती का? 19ला. आता नवी परत आंदोलन चालू आहे. हां, चालू असणारच ना. मग आता सगळे एकजूट. सरकार खेळ ठोकते ना, त्यांना दिल्लीच्या जिथे येऊ देत नाही शेतकऱ्यांना. आंदोलन कसं करायचं? आता महिलांनी आंदोलन केलं आम्हाला न्याय द्यावा म्हणून. ब्रजभूषण सिंग खासदार भाजपचे, त्यांनी शोषण केलं महिलांचं.
महिला पैलवानांचं, तर त्यांनी न्याय मागितला, त्यांना मिळाला का न्याय? न्याय नाही मिळाला. मग तुम्ही कसं म्हणता आंदोलन करायला पाहिजे? आंदोलन करून न्याय मिळत नाही. नाही. भाऊ आता कसं आहे, आपल्या हातात काय नाही हो, जे सरकार जसं. कुठलं गाव? टेंभुर्णी. हां, टेंभुर्णी. टेंभुर्णी. माड्यात निवडणूक लागलेली माहिती का? त्यांना विचार मला नाही. हां, त्यांना विचार, त्यांना मोहिते सांगते. पाटील निंबाळकर आमने सामने आहेत, माहिती असेल ना? ते मालकाला विचारा सांगते. तुम्हाला पण माहिती पाहिजे, तुमचं मत आहे. सरकार तुम्ही निवडायला पाहिजे ना. होय की सरकार पाहिजे. काम कसं करतंय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की. मोदींचं कसं काम आहे? चांगलं आहे की काय केलं मोदींनी? काय आता इष्टीला महिलाला अर्ध मोफत. तिकीट केलं. हां. पुन्हा करोनात काय 500-500 रुपये खात्यावरती टाकलं. टाकले होते काय? बरं. अजून काय? आता बाकीचं काय मला गॅस मागलाय म्हणतात की. मागलाय, पण आता काय करायचं, आणल्याशिवाय भागच नाही की. मग मोदींमुळे मागला नाही का? आता कशामुळं मागलाय काय माहीत नाही मला, इतकं काही नाही सांगायचं. देशात जे काय होतं ते सरकारमुळेच होतं की. सरकार म्हणत होतं की ती मालकाला विचारा सांगते ते, मला इतकं नाही. बाबा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? टेंभुर्णी. माड्यात काय परिस्थिती आहे? कशाची? लोकसभा निवडणूक लागली. हाय जरा दमदम पळापळी चालू आहेच की आता. बरं. ज्याच्या परीनेचा प्रचार यंत्रणा सुरू आहे. निंबाळकरांनी काय टेंभुर्णीत कामं केलीत का? निंबाळकरांनी काय नाही, ती निंबाळकर कधी भेटले बी नाही, ते आले बी नाही ते टेंभुर्णीत. बरं. हो. यावेळेस कोण? मोहिते पाटील काय? हां, ह्या महिन्यात आमच्याकडे मोहिते पाटीलच आहेत. बरं. तरी वाजवायचा प्लॅन आहे. तर तरी वाजवायची. निंबाळकरांचं काम नाही? काम आहे, पण आम्ही माळशिरस तालुक्याचं पहिल्यापासून जे करतोय ते धैर्यशील बाह्याच करणार उत्तम जानकरच्या ह्याच्याखाली. अच्छा. उत्तम जानकरामुळं ते आता एकत्र आले दोघं. त्यांच्यामुळं त्यांचं काम करणं. पुढल्या वेळेस त्यांना आश्वासन दिलं आमदारकीचं, पाळतील काय शब्द? पाळतील, नाही पाळला तर त्यांची ताकद आहे. जानकर साहेबांनी निवडून यायचे 2016 मताने गेले, त्याच्यापेक्षा जास्त 10-15 हजार मतांनी जरी मोहिते पाटला नाही साथ दिली तर त्यांची यायची ताकद आहे उत्तम जानकरांची. तुमचं मत जानकरांना. मावशी कुठलं गाव? माळशिरस. काय परिस्थिती आहे इथं निवडणुकीत? लोकसभा माडा तशी तर आहे. कामं झालेत का? निंबाळकरांनी कामं केलेत का? काय नाही केले? नाही. मोहिते पाटलांचं काम कसं आहे? चांगले. बरं. पण तुम्ही कुठून आला, माड्यावरून की फलटणवरून? फलटण. हो का? नक्की का? नाही आम्ही म्हणजे तुम्हाला काय दबाव आहे काय? आम्ही नाही दबाव कशासाठी, आम्ही का भ्यायचंय? दबावाचा विषय नाही. लोकशाही आहे देशात. याचं काय काम आहे? भ्यायचं काय काम आहे त्याला? काय यावेळेस तुतारी वाजल? नक्कीच. बरं. हो. मोदींचं काम कसं आहे देशात? अजिबात चांगलं नाही. काय केलं मोदींनी? काहीच नाही. रस्ते केले, ते काय रस्ते खायचे आहेत का? गॅस 100 रुपयाला दिला, इकडं 1200 रुपयाला गॅस केला आहे. धान्य फुकट देतात, पण इकडं आम्हाला 5 किलो धान्य काय महिनाभर जातो का ते? बाकीचं धान्य तर विकतच घ्यावं लागते. गॅस मागलाय, धान्य मागले, रेशन कमी केले, फ्री देते म्हणून काय, बाकीचं धान्य तर आपल्याला विकतच घ्यावं लागते. नमस्कार. कुठलं गाव? कचरेवाडी. माड्यात काय परिस्थिती आहे? का कशाची काय आम्हाला काय माहिती? लोकसभा निवडणूक लागली की का आपल्याला माहीतच नाही ना, आपल्याला कोणी बोलत नाही ना, आपण काय म्हणणार आहे ना, आपल्याला कोणचा उमेदवार आणि काय आपल्याला माहीतच नाही. माहिती पाहिजे आणि आपल्यापर्यंत पोचत बी नाही तर आपण काय बोलणार आहे? माड्यातली परिस्थिती म्हणजे देशात लक्ष वेधून घेणारी परिस्थिती माड्यात तयार झालेली आहे. काय झाले? काय म्हणजे आता स्थानिक उमेदवार आपले मोहिते पाटील आणि जे निंबाळकर, जे की आपले पहिले खासदार होते, हे दोघांची चुरस म्हणा काय म्हणा, तसं वैयक्तिक मत म्हणलं तर ह्यांनी नवीन उमेदवार द्यायला पाहिजे होता. भाजपने म्हणा किंवा यांनी सुद्धा म्हणा. मोदींचं काम कसं आहे? मोदींचं काम एक नंबर आहे, त्याबद्दल काय वादच नाही. आणि हे जर आता चर्चा जी चालली आहे की हे निवडणूक फक्त मोदींसाठी आहे, राहुल गांधी विरुद्ध मोदी वगैरे आहे, मग त्यासाठी आपलं प्रामाणिक मत आहे सगळ्या जनतेचं की रणजित निंबाळकर निवडून यावेत, भाजपला मतदान पडावं आणि केंद्रात आपले मोदींनी काय केलं देश पातळीवर? तसं जर आपण ब्रॉड विचार केला तर मोदींनी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला खूप चांगली कामं केली. काहीतरी 4 कामं. 4 कामं म्हणजे आपलं हिंदूवादी विचार एक वाढवलेले आहेत.
हिंदूंसाठी भरपूर कामं वगैरे केलेलं आहेत. काय हिंदूंसाठी काय कामं केली? हिंदूंसाठी म्हणजे ते आपल्या काश्मीरमधलं कलम म्हणा किंवा ते 370. आर्टिकल 370 म्हणा, किंवा नंतर त्यांनी काश्मीरमधले ते जागेचं वगैरे काहीतरी प्रकरण होतं ना, ते 370 हां, कलम 370. हटवल्यामुळे त्या जमीन घेता येऊ हां, शकते. परत राम मंदिरं वगैरे म्हणा, एवढ्या दिवस जे बाबरी मशिदी जायचा ते प्रश्न होता, हम्म. ते हिंदूंच्या मनातली आस्था बरं. कुठंतरी निर्माण होती. कदाचित काल असेल, काल किंवा परवा. ही निवडणूक लोकशाहीसाठी नाही, हे निवडणूक रामाविरुद्ध काँग्रेस लढत आहे. रामाला पराभूत करायचं त्यांचा प्लॅन आहे. रामाला पराभूत करून तुम्ही कुणाला जिंकावं इच्छित आहात असं मोदी म्हणतायत. आपण जे म्हणतोय की एक हिंदू आणि मुस्लिम जे राम कसे काय पराभूत होतील काँग्रेस जिंकल्यावर? काँग्रेसचे विचार हिंदू विरोधी आहेत असं कोणी सांगितलं? कोणी सांगितलं म्हणजे जे उदाहरण काय? उदाहरणार्थ एवढं तुम्ही राहुल गांधीचे जर भाषण ऐकले असतील तर राहुल गांधींनी कुठेतरी सांगितलेलं आहे की हिंदूंना आपण देशबाह्य करू किंवा हिंदूंना असं करू, हिंदूंवरती कुठं ऐकलं तुम्ही? आम्ही बघा कसं आहे, आता जेवढं आपण काय म्हणतो सोशल मीडिया आहे, आता आम्ही तर सोशल मीडियावर विश्वास ठेवणारी मुलं आहे आजकालच्या जगात, कारण जेवढं कळते तेवढं सोशल पण करायचं काम आहे की आपलं. हा ना, मग ते कुठं तर चुकतंय आमचं, पण त्यात काय विषय. गांधी असं कुठं म्हणाले हिंदूंना देश, पण त्यांचा विचार तर हिंदू विरोधी आहे, तेवढं तर जाणून येते. उदाहरणार्थ ते एवढं नाही डिटेल सांगू शकत मी, पण आमचं मोदींवर जरा जास्त प्रेम आहे, त्यामुळं त्यांच्याविषयी निगेटिव्ह आहेच आमची थोडी. पण एखाद्याने जे म्हणजे वाक्य बोलले नाही त्याच्यावर तुम्ही विश्वास पण ठेवला नाही. होय, ती फॅक्ट चेक केली पाहिजे. मोदी आणखी म्हणाले जर काँग्रेस सत्तेवर आली तर काँग्रेस महिलांचे दागिने मंगळसूत्र विकून मुसलमानांना पैसे देते, असं त्यांच्या जाहीरनाम्यात आहे. तुम्ही वाचलाय का जाहीरनामा? जाहीरनामा वगैरे काय त्याला कल्पना नाही मला तेवढी, पण ज्यावेळेस ह्यांनी मोदी खोटं बोलतायत की राजकारण, शेवटी राजकारण खोटं बोलावं लागतं. राजकारणात खोटं बोलावं लागतं, आणि खरं बोललेला राजकारणी तुम्ही आतापर्यंत मला दाखवा की जरा खरं बोलून किंवा एवढं रिअल वागून ते वर आलेलं आहे. राजकारण आहे, राजकारणा जागी राजकारण चाललं जातं, पण ते न लक्षात घेता ब्रॉड विचार करता दुसऱ्या पण बऱ्याच गोष्टी आहेत की त्यांना मोदीला पण मत दिलं पाहिजे. दुसऱ्या म्हणजे कुठल्या? हे आता सांगितलेल्या सगळ्या. आज हिंदू, आता तुम्ही बलात्काराचे केसेस म्हणा किंवा लव जिहाद प्रकरण म्हणा, ते प्रकरण लक्षात घेता आपला हिंदू राष्ट्र असून सुद्धा हिंदूंवरती एवढा अन्याय वगैरे होते. कुठं अन्याय होतो हिंदू? बिल्किस बानो प्रकरण माहिती आहे का तुम्हाला? नाही, हिंदूंनीच बलात्कार केला तिच्यावर, मुस्लिम महिलेवर, आणि आता राज्य सरकार, गुजरात राज्य सरकारने शिक्षा माफ केली त्यांची. एवढं काय डिटेल मला हाथरस प्रकरण माहिती आहे का? नाही, एवढं काय नाही. जिथपर्यंत मला माहिती आहे, जिथपर्यंत माझा विचार आहे, भले माझं विचार छोटे असतील किंवा माझ्या बुद्धीनुसार, तिथपर्यंत मला मोदी सरकार योग्य पर्याय वाटतो, आणि मला म्हणण्यापेक्षा पूर्ण जनतेला वाटतंय, आणि मोदी निवडून येणार ही पण खात्री आहे. मणिपूरचा आपला काय संबंध आहे काय? मुंबईपर्यंत मणिपूर देशात नाही. अहो, पंतप्रधान आजपर्यंत मणिपूरचं प्रकरण माहिती आहे का? नाही, आजपर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये एका महिलेला नग्न करून तिची धिंड काढली गेली, माहिती? कोणी काढली? मोदींनी. देशात जे होतं ते सरकार जबाबदार नाही का त्याला? सरकार जबाबदार आहे. मोदी अजून की एकदा पण गेले नाही तिकडं. त्यावरती मोदी म्हणतात माझा देश परिवार आहे, माझा परिवार. मोदींच्या परिवारामध्ये मणिपूर येत नाही. मणिपूर जरी परिवारात येत असलं तर परिवारावरती थोडं कुठंतरी, देशात जी चांगली घटना घडती ती मोदींमुळे घडती किंवा सरकारमुळे घडती, मग जी वाईट गोष्ट घडती ती सरकारमुळे नाही. असं तुमचं म्हणणं आहे, असं तुम्हाला वाटतं? तुम्ही म्हणताय की देशात जे चांगलं होतं ते कोणामुळे होतं? देशात चांगलं सरकारमुळेच होतं, वाईट होतं ते कोणामुळे होणार? ते सरकारमुळेच होत असेल, पण त्याला जबाबदार धरलंच पाहिजे ना. हा ना, पण त्याला पण काहीतरी उपाययोजना करत असतील ना. ते काय केलं मोदींनी? तेच तर म्हणतो मी. मणिपूरमध्ये मोदींनी काय केलं? आता एवढं काय माहिती नाही. मणिपूरमध्ये अजूनही मणिपूरमध्ये हिंसा होते, त्याला मोदींनी काय केलं? ते थांबवण्यासाठी मोदींनी काय केलं? मग आता निवडून द्या, आता करतील. काय होईल दोघात? कोण जिंकल? तुम्हाला माहित नाही का? नाही. भाजपचं काम कसं आहे? भाजपचं काम कसं आहे? काळा बाजारचं आहे. कसं काय? पुन्हा ठेवा. काय केलं काळा बाजार? पुन्हा ठेवा. नमस्कार. कुठलं गाव? कोंडबावी. माढा लोकसभा ना? काय परिस्थिती आहे माढा लोकसभेत? राष्ट्रवादी मोहिते पाटील येतील. निंबाळकरांचं काम नाही चांगलं? आता गावातली तिथली लोकसंख्या चालते म्हणून म्हणलं. बरं, जास्ती तिकडं राष्ट्रवादीचा बोलबाला आहे. पवार साहेबांचं काम आहे का चांगलं? आहे. तुम्ही कधी पवार साहेबांची सभा ऐकली का अशी प्रत्यक्षात जाऊन? नातो सुखदेव शिंदे, माढा लोकसभा. माढा लोकसभा मतदारसंघात काय परिस्थिती आहे माढ्यात? माढ्यात परिस्थिती तशी चांगली आहे. वातावरण शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
शरद पवार. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस. तुतारी. तुतारी. का बरं? तुतारी म्हणजे कसं आहे, आणि स्थानिक नेता आहे, आणि अडचणी आणि अनेक अडचणी तालुक्यात जर असल्या कुठल्याही असलं तरी सुशीतले सुटते त्या. आमच्या वेळेस मागच्या वेळेस आमदार बाहेरचा, खासदार बाहेरचा, कुठलीच कामं होत नाही. कामं झाली नाहीत. कामं काय झालीत? कामं आमदार खासदाराला भेटायचं म्हणलं तर 2-2 महिने 6-6 महिने खासदारच भेटत नाही. काय बोलताय? हो. बरं, ते तर म्हणतात आम्ही खूप कामं केली. कुठं कामं केली दाखवून द्या ना. निंबाळकर म्हणाले ना आम्ही एक तासाला 1000 कोटी निधी आणला. तासाला 1000 पण दाखवून द्या ना तुम्ही. दाखवा ना तुम्ही. असं मोकळं कशाला बोलून. मोदींचं काम कसं आहे? हां, मोदींचं काम चांगलं आहे, पण खासदार हा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून येणार. मोदींनी काय केलं? हां, मोदींनी काय, मोदी सगळ्यांसाठी जनतेसाठीच आहे ना सगळ्या. काय काय केलं? हां, आता काय सगळ्या ह्याला तर माहिती आहे, मोदीने मस्त सगळे काम वगैरे केले, पण खासदार भेटत नाही. खासदार मोदींनी केलेली 4 कामं सांगा बरं. हां, शेतकऱ्यांना पैसे मिळतात. PM किसान योजना. हां, PM किसान योजना मिळते. परत महिलांसाठी हे आहे. सगळ्यांसाठी काय? हां, महिलांसाठी आता त्या बरेच महिलांसाठी हे केले. परत हाफ तिकीट केलेलं आहे. परत बचत गटाचे योजनेतून त्यांनी कामं बरेच केलेत. सगळ्या कामं केलीत ना. बरं, शेती आहे का? काय आहे की. किती आहे? शेती आहे 5 एकर. काय रानात? ऊस आहे, मका आहे. कांदा आहे का? कांदा नाही. कांदा करत नाही. नाही, कांद्याला आपले काळं रान असल्यामुळे कांदा येत नाही. ओके. भाव आहे का शेतीला? हां, शेतमालाला भाव आहे? शेतमालाला भाव आहे की. आहे की. आता काय बघतोय की आता रोज पेपरला TV ला बघतोय कांद्याचं निलाव घसरलं काय शेतमालाला भाव. काय चांगले? हां, मोदीने PM किसान योजनेतून पैसे लोकांना बचत गटाचे. GST 18% आहे की. हो, आहे की. मग ती कोणती तिथंच पडते ना. सगळं विचार केला तिथंच पडतंय. काय नाव? गोरड किशोर. कुठलं गाव? माळशिरस. माड्यात काय परिस्थिती आहे लोकसभा निवडणूक? माड्याची परिस्थिती काय सांगता येणार नाही. टफ फाईट आहे. आपण काय बघितलेलं नाही, एवढं फिरलो नाही काय बाकी. त्यामुळे कसं सांगणार माड्याची? निंबाळकरांचं काम कसं आहे? चांगलं आहे ना. चांगलं आहे. हो. काय केलं निंबाळकरांनी? पश्चिम भागातल्या ह्याला पाणी दिलं ना त्यांनी, बऱ्यापैकी ठिकाणी पाणी दिलं. कुठलं पाणी? वरच्या धरणाचं पाणी दिलं कॅनल. आता सध्या मी परवा आटपाडीला गेलतो तर आटपाडीत पाणी वाहते सध्या. अच्छा. अगोदर पाणी नव्हतं वाहत कधी. इथं तालुक्यात काय? तालुक्यात तर काम चालूच आहे ना. ओके. मोदींचं काम कसं आहे? मोदीचं तर खूप चांगलं काम आहे. काय? मोदीने बऱ्यापैकी खूप चांगलं काम केलं आहे. शेतकऱ्यांसाठी पण चांगलंच काम केलं आहे. शेतकऱ्यांसाठी काय चांगलं केलं मोदींनी? किसान योजना आहे, बऱ्यापैकी सगळंच आहे ना. वर्षाला 6000 रुपये मिळतात. 6000 मिळतं. शेतमालाला भाव नाही म्हणतात विरोधक. सगळेच हेच म्हणतात. विरोधक तर बोलणारच आहेत. हे आहे का भाव? आहे भाव त्या पट्टीत वाढला त्या पट्टीतच मिळतो ना भाव प्रत्येकाला. आहे का? पण जर शेतीमालाला भाव आहे का? हे शेतीमालाला भाव आहेच ना बऱ्यापैकी. आहे. कुठला भाव पाहिजे तुम्हाला? तर मला सांग, तुम्हाला कुठल्याबद्दल पाहिजे? सोयाबीनला भाव आहे? सोयाबीन कुठं होतं की एवढं जास्त सोयाबीनच नसतंय. सोयाबीन जर एक सोडलं तर बाकी सगळ्यांना आहेच ना भाव. कांद्याला? कांद्याला वाढला येत. आता निर्यात बंदी उठवली पण आहे. कांद्याला पण चांगलाच आहे. दर आहे कांद्याला? दर मला काही माहीत नाही एवढं, पण आहे 13 रुपये आहे. परवडतो का? काय करता? हे आपलं ॲग्रिकल्चर मार्केटिंग. बरं बरं. तुम शेतीविषयी बरंचसं माहिती असतं. बोला की काय आहे माहिती आहे का? शेतकऱ्याच्या शेतमालाला दर आहे का? आहे की. आहे. जसं इन्कम सोर्स वाढला तसं शेतीला किंमत वाढली. म्हणजे मालाला दर. नाही, मालाला. हा, मग मालाला शेतीचा विषय सोडून बाकीच बोला ना. मोदीसाठी बाकीचं लय पर्याय. तुम्ही शेतकऱ्यांनी काय करू नका. तुम्ही एका मुद्दे बोलू नका. तुम्ही शेतकरी देशात आपल्या राहत नाही. माझं ऐका ना, तुमचं ऐकतो की तुम्ही शेती एका मुद्द्यावर चालू नका. देशात भरपूर अडचणी आहेत. मला मान्य आहे देशात कामं झाली. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? मग काय करायचं म्हणजे? तुम्ही मान्यच करताय शेतकऱ्यांविषयी काय नाही केलं. एकच मुद्दा तुम्ही घेऊन धरताय. तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही सगळे मुद्दे विचारा ना मला. मग आम्ही सांगतो ना. मग आधी नाही शेतीचा तर तुम्ही ॲग्रिकल्चर म्हटलं म्हणून. अहो, त्यांनी शेतीचा मुद्दा सांगितला, दुसरा मला विचारा. तुमचा अमक्या अभ्यास असेल ना. नाही, मी काय म्हणतोय, त्यांनी शेतीचं सांगितलं का नाही? तुम्ही अजून दुसरा मुद्दा विचारा सांगतो मला मुद्द्याबद्दल. बरं, आणखी काय केलं मोदींनी? काय पाहिजे तुम्हाला सांगा की? देशात आंतरराष्ट्रीय वजन वाढलं. काही वाढली का? नाही. G20 शिखर संमेलन. काय फायदा झाला का G20चा? तर आंतरराष्ट्रीय भारताला कोणी विचारत होतं का अगोदर? पूर्वी विचारत नव्हतं. पाकिस्तान आता नुसतं पळून जातं या मोदी नावानं. पूर्वी काय पळून जात नव्हतं? नाही. पूर्वी गोळीबार करायची देऊन आपलं सैनिक मारायसारखं. कारगिल युद्ध जिंकलं होतं की आपण?
म्हणजे एकलंच होतं की ते मोदीच्या काळात कुठे झालं? नाही पुण्याच्या काळात झालं मग BJP सरकारच्या काळात झालं हो ना. ना. मग जे पण सरकार इंदिरा गांधीनं पण बांगलादेश वेगळा मग केला. केलताच की आम्ही कुठं काय म्हणतो मग आपण पहिल्यापासून संरक्षण याच्यात आपण स्ट्रॉंग होतोच की पाकिस्तान. नाही संरक्षण क्षेत्रात पाकिस्तान आपल्या विरुद्ध कधी जिंकली? चीनला पण टक्कर देतो आता चीनला. चीन तर अरुणाचल प्रदेशमध्ये घुसलाय की कुठं घुसला नाही आहे जागेवर आहे का? हा ही काय परिस्थिती योगेश आहे डावल लोकसभेत? आहे बऱ्यापैकी. कोणाचं पारड जड आहे? तुतारी. निंबाळकरांचं काम नाही ते आता नो कमेंट्स. बरं. नमस्कार. नमस्कार सर, बोला की. काय परिस्थिती आहे माड्यात? तुतारीशिवाय काय सुद्धा नाही. तुतारीशिवाय काय सुद्धा नाही. हा. निंबाळकरांचं काम नाही. निंबाळकरांनी आजपर्यंत ज्यावेळेस खासदार झाले 1-2 महिन्यानंतर अकलूजमध्ये त्यांनी एंट्री केली नाही ना. कोणाला विचारलं नाही की तुमची काय अडचण आहे काय नाही किंवा तुमची परिस्थिती काय झाली काय नाही. आणि आता एकदम 4 वर्षानंतर 4.5 वर्षानंतर यायचं मतदान मागायचं आणि सगळ्या गोष्टीला आम्ही आहे ही म्हणायचं. ही जनतेला नाही ना काय पटत नाही जनतेला की अचानक यायचं मतदान. आपल्याला 50,000 भेटत ती गाडी लाख रुपयाला भेटते. या जी बुलेट गाडी 57,000 भेटत आता ती गाडी GSTमुळं 18% GST परवडत नाही ना गोरगरिबाला. खतावर 18% GST नाही प्रत्येक गोष्टीचं 18% असं नाही की याच गोष्टीवर आहे. त्यामुळे आमचं मतदान तुतारीला आहे. अंधरीशील भैया रास्ते मोहिते पाटला मध्ये मोहिते पाटला 50,000 ते 60,000 लीड येईल. ती लीड इतर तालुक्यातलं संपून जाणार आहे. रणजित निंबाळकर निवडून येणार. अच्छा, रणजित निंबाळकर निवडून येतील. निवडून येणार. कुठलं गाव? बांबुडी, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा. माड्यात काय परिस्थिती आहे? निवडणूक लागली. माड्यात कसं आहे माहीत आहे का? आमच्यात इथं खासदार आहे भाजपचा होता, तो आतापर्यंत आम्हाला भेटलाच नाही आणि कसलाय तो बी माहीत नाही. आमदार होता तो बी नाही. सातपुतेंचं काम नाही काहीच नाही. सातपुते म्हणजे कसं त्यांचं मुंबई फडणीस तीच ही तर म्हणजे नाहीच. मग आता काय करायचं? तर आता चाललंय म्हणजे जास्त करून तुतारी. शरद पवार. कारण का तर हे लोकांना कामं मिळेना, ती कुठलंच काय नाही आणि रेशन बी मिळेना. रेशन तुम्हाला मिळत नाही. यांचे घरकुलं नाही ते काय नाही ते. गॅस फुकाट म्हणली तर गॅस तुम्हाला सांगतो आता कुठं नेलाय. त्यांच्या काळात 65 रुपये तेल होतं. डिझेल पेट्रोल 40 रुपये होतं डिझेल. तर आता ती तेल 110 वर गेलं. मग आता GST जरी म्हणलं तरी हे 18% GST घेतोय आणि देतोय 2,000 रुपये. मग आपलं किती जातं ते 18% म्हणजे 18,000 जाते ते 2,000 द्यायचा आणि GST. हां, असा विषय हा शेतकऱ्याचा बी चालला आहे. कुठलाच काय मिळून नाही. मिक्सचर घ्याय गेलं त्याला 18%. म्हणजे ध्यानात घ्या की ही सगळ्याची बाजू आहे त्या. आणि काय म्हणते पाणी, आता ती इंग्रजांनाच पहिला कॅनल काढलेला आहे. शेने काय केलंय मला सांगा. आणि इथं पाणी आणलं आणि मी तर पाणी आणतो काय कुठलं पाणी नाही काय नाही. आता शेतकरी त्या मालाला हमी भाव नाही. मुद्दा व्यापारी काय म्हणतो GST लावूनच आपल्याकडून पैसे घेतोय. आणि औषध आणाय गेलं कीटकनाशक ही कुठल्याही दाणाला लागते. मिक्सचर लागते तर ती GST लावून घेऊ लागते. बी घ्याय गेलं तर GST लावून. मोदी येतील का निवडून परत? मोदी येऊ शकत नाही. पुन्हा सरकार येणार. सरकार येणार तुम्हाला सांगतो काँग्रेस. इंदिरा गांधीनं तुमच्या ध्यानात घ्या की अजूनही तिने घरकुलं दिलेली. तिनं उतारसुद्धा नील केलेलं होतं. बहुविकास बँकेचं कर्ज काढून लोकांना हिरी पाडून दिले ते. बिल्डिंगा टाकून दिले ते. घरकुल मिळालं होतं का इंदिरा गांधी? हो मिळालं. किती पैसे मिळाले होते? मला त्यावेळेला मिळालं होतं 95. तेव्हा घर बांधून व्हायचं. हो. आता मिळतात 1,20,000. 40 दिलं तरी होत ना. GSTनं त्यात येतच नाही. पत्र काही काही भिताडे दाखवू का मी? बांधून पडले ती त्याला. घर बांधायला आता पैसे किती पाहिजेत? 4.5 लाख लागते. 2 खोल्या बांधाय. 2 खोल्या 10 बाय 10च्या बांधायचं म्हणलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि ही 1,20,000 मध्ये तुमच्या ध्यानात घ्या की यांची
अधिकारी वरचं विष उडवून टाकतात. होय का? हं. 1 लाख मिळतात. 1 लाख पुण्यात सगळा बाजार असा आहे, ह्याचा फोटो काढ त्याचं फोटो काढ, ह्याचं कामं धंदा बुडवून असं का काम करायचं. पदर त्यात पैसे घातल्याशिवाय होत नाही, कुठलीही बाजू होत नाही. दुधाच्या धंद्यात बी तसंच. पेंडीचं दर वाढलं तर दुधाचं बी तुमच्या ध्यानात घ्या दर कमी आलं. ज्या वेळेला उद्धव ठाकरे होते त्यावेळेला दुधाला दर कसा होता? 38 रुपये 40 रुपये होता. आज होता का नाही? आणि आज काय कुठं गेला दर? आता अनुदान 5 रुपये म्हणतात की मिळते. अनुदान मिळून काय करायचं आहे? इकडे गट किती केली असा विषय. किती आहे तर दुधाला? दुधाला दर आता कमी आहे 27 रुपये. आजच्या दिन आहे तर कशाचा आजच्या दिन आहे तर का बाक्या दिन? आजचे दिवस नाहीत. हे उपाशी मारते तटाटा लोक. राम मंदिर झालं की राम ही प्रत्येकाच्या हृदयात आहे, ते असल्याशिवाय कुठली जनताच नाही आणि देश बी नाही. मग भाजप म्हणतंय राम आम्ही आणलाय. भाजपनं राम पहिलाच आहे. राम हाय म्हणूनच ही जग आहे, प्रत्येकापाशी आहे. तू मंदिर बांधलं म्हणजे काय जनतेनंच दिलेलं आहे का? तू पदरनं बांधलंय का जलमताच घेऊन आलं तर संघ गटोड? तसं नाही. मोदी एका सभेत म्हणाले ही निवडणूक रामाविरुद्ध आहे, काँग्रेसला रामाला हरवून कोणाला जिंकावायचं नाही. सगळी धरून आहे, पण त्याला अर्थ आहेत की राम आणि सर्वी राम रहीम सगळी एकत्र आहे. सबका मालिक एक. पण सगळ्याला तुमच्या ध्यानात घ्या की नरड दाबून हा रावण नव्हे. हे रावणासारखं कांबरून घेऊन शेण तसलं नको. मला एक आजोबा भेटले, ते म्हणले काँग्रेसच्या काळात मला पोस्टाने रेशन कार्ड आलं. हो. तुम्हाला कसं मिळालं? पोस्टाने मिळतंय. तलाठी यायचं पहिलं तलाठी यायचं नाव लिहायचं तुमची किती माणसं आहे ती पहिले खाणी सुमारे तलाट्याकडे होती. ती त्यांच्याकडून ती मिळत होती, पोस्टाने पाठवायची. आता तुमच्या ध्यानात घ्या की ह्यांच्यात 6-6 महिने वरी शेलपाट गाठलं तरी नाही, कामं धंदा बुडवून उपाशी मारून काहीच नाही, अशी परिस्थिती आहे. 20 वर्ष झाले. 20 वर्ष. सुरुवातीला चालू केलं तेव्हा कसा होता ड्रेस? पहिला होता 350, आता झाला 550 झाला. 20 वर्षात 200 रुपये वाढला. पूर्वी परवडत होता का आता परवडते बनवायला? नाही, आता परवडत नाही. पूर्वी परवडायचा, स्वस्त होतं बरं, परवडत होतं. आता महागाई झाली. मटेरियल मागले काय? सगळं मागलंय मटेरियल. पूर्वी जास्त कपडे शिवून लोक घालायचे का आता? पूर्वी घालत होते, आता घालते शिवून. पहिलं परवडत होतं, आता परवडत नाही. आता लाईट बिल लय आहे, भाडं लय आहे, नगरपंचायतचं गाड्या नाही तर काय नाही, खाजगी असल्यामुळे परवडत नाही. त्यामुळं महागाई बी वाढली. तशी कुटुंबाचा खर्च वाढलाय, सगळं खर्च वाढलाय, लय खर्च वाढलाय. पूर्वी किती महिना कसा कुटुंबाला खर्च यायचा? बाजार हे इकडच्या गोष्टी सगळ्या 300-350 रुपये महिना नाही, आठवडा. आता जाते की 1,500-2,000 हजारापर्यंत जाते. आता महागाई वाढली. माड्यात काय परिस्थिती आहे? पारडं जड आता काय सांगता येत नाही. तसं दोन्ही चांगले. भाजपचं काम चांगलं आहे. भाजपचं चांगलं आहे, पण माणसं म्हणते ते तुतारी येईल असं म्हणते. हेच घर. कसं चाललंय धंदा? कसं चाललंय? सगळं व्यवस्थित चाललंय. भाजपचं सरकार चांगलं आहे का? भाजपचं सरकार चांगलं आहे, पण काय त्यांचं नियंत्रण नाही खालीपर्यंत. आता घरकुल दिलं तर सुरुवातीला जवळजवळ 5 वर्ष झालं घरकुल दिल्यात, शेवटचा हप्ता कोणालाच मिळाला नाही. शेवटचा हप्ता मिळाला नाही? आमचं नाही, शेजा पाजारी. आम्हाला अजून नुसता घोषित केलं, त्याला 2 वर्ष झालं. असं आहे, घर काय आलं नाही म्हणजे. आणि अजून काय माहिती आहे का, शेतीची पाणी सोय केली पाहिजे, कुठलं का सरकार असं ना पाणी. बाकी ह्याच्यावर टीका कर त्याच्यावर टीका करण्यापेक्षा पाण्याचा आधी साठपा केला पाहिजे, व्यवस्थित गाळ काढून पातळी वाढवली पाहिजे. असं काम चांगलं आहे का? चांगलं आहे, मोदींचं चांगलं आहे, पण खाली यंत्रणा व्यवस्थित नाही.
माड्यात काय होईल? माड्यात येईल मोहिते पाटील येतील. मोहिते पाटील? म्हणजे हां त्यांची चर्चा जास्त आहे ह्या भागात. हां. कुठलं गाव? माळशिरस. काय परिस्थिती आहे या मतदारसंघात? मतदारसंघात सध्या मोहिते पाटलाचं वातावरण चांगलं आहे. मोहिते पाटील? हो. निंबाळकरांचं काम नाही? काम काय झालं, 4 वर्ष गाठच घेतली नाही त्यांनी. उर्वरित 1 वर्षात शेवटी इलेक्शनच्या आधी फिरले. लोकसंपर्क कमी होता. गावोगाव त्यांनी जे दौरे करायला पाहिजे ते दौरे केले नाहीत. त्यामुळे आमची थोडी नाराजी आहे त्यांच्याबद्दल. मोदींचं काम कसं आहे? मोदी साहेबांचं शेतकऱ्याविषयी समस्या असतील, शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. परत विद्यार्थ्यांच्या अडचणी, नोकरी संदर्भात तरुणांच्या अडचणी आहेत, त्या गोष्टीवर थोडंसं लक्ष वाटत नाही. धार्मिक गोष्टीकडे जास्त लक्ष आहे असं आमचं मत आहे. धार्मिक गोष्टींकडे मोदींचं जास्त लक्ष आहे. हां, असं वाटतं. काय केलं मोदी? म्हणजे बाबा आपल्या राम मंदिर असेल, बाकीच्या गोष्टी असतील, त्या गोष्टीकडे जास्त लक्ष. राम मंदिर मोदींनी कुठं केलंय? म्हणजे त्यांच्या बघण्याचा व्ह्यू असा आहे. ओके. पण आमचा सर्वसामान्य तरुणांचं मत असं आहे की बाबा आमच्या नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे, शिक्षणासाठी योजना केल्या पाहिजेत, त्याच्या शेतकऱ्यांसाठी योजना बनवल्या पाहिजे. तरुण आहेत जास्तच बेरोजगारी वाढताना दिसते. 100% ग्रामीण भागातले लोक बरीचशी नोकरीसाठी वारंवार भरतीसाठी आहेत, MPSCसाठी आहेत. या 4-5 वर्षात त्या पोर तशीच आहेत. आणखी बऱ्याचदा पेपर फुटी झाली. पेपर फुटी झाली. सरकार का म्हणते त्याच्यावर काय ठोस धोरण आखत नाही? आता काय माहिती त्यांचे धोरणं त्यांच्या लेवलला, पण लोक विद्यार्थी नाराजी आहे. काँग्रेसचा जाहीरनामा वाचला? काँग्रेसचा जाहीरनामा वाचला आहे. त्यातील आता बरेचसे मुद्दे आम्हाला चांगले वाटतात. त्या दृष्टीनं ती शिक्षणाविषयी त्यांचे धोरणं आहेत. परत फुटीवर कायदा, पेपर फुटीवर कायदा आहे. आणि सर्वसामान्य लोकांचा 30 लाख नोकऱ्या. हां, नोकऱ्या. सर्वसामान्यांची मुलं नोकरी लागली पाहिजे, हेच आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. मनरेगाला 400 रुपये केले त्यांनी. कोणी? रोजगार काँग्रेस. हां, ते पण महत्त्वाचं आहे. आणि ग्रामीण भागात आमचं तेच मत आहे की ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत योजना पोचल्या पाहिजेत आणि त्याचा लाभ खरोखर त्यांना मिळाला पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही काय होईल देशात? काँग्रेसचं सरकार येईल का? याय पाहिजे. पाहिजे. आमचं वैयक्तिक मत आहे, याय पाहिजे. राहुल गांधीविषयी काय मत आहे? हां, ठीक आहे. सर्वसामान्याविषयी काम करणारा माणूस आहे म्हणून आम्ही बघतो. प्रत्येक तळागाळातल्या जाती धर्मात कनेक्शन आहे. मोदी खोटं बोलतात का? 100% खोटं बोलतात. विरोधक म्हणतात मोदी प्रचंड खोटं बोलतात. हो, खोटं बोलता येतेच की, कारण की जी 1-2 विधानं त्यांची माहिती आहेत जी खोटं बोलली. आता ते खात्यात एकतर पैसे जमा करतो म्हणले ते जमा झाले नाहीत. तुम्हाला रोजगाराची खूप संधी उपलब्ध करून देतो म्हणले त्या झाल्या नाहीत. बरं, शेतकऱ्यांसाठी योजना आणतो म्हणले होते त्या झाल्या नाहीत. ग्रामीण भागात उत्पन्न दुप्पट करतो म्हणले त्या झाल्या नाहीत. आणि महागाई म्हणले गॅस सिलेंडर बाबतीत असेल, पेट्रोल संदर्भात असेल, तर कुठलाच मुद्दा त्यांचा खरा होताना दिसत नाही. मोदी म्हणाले एका सभेत परवा, काँग्रेसची लढाई रामाविरुद्ध आहे. काँग्रेसला रामाला हरवून कुणाला जिंकावायचं आहे? आमचे रामाला हरवायचं नाही. निवडणूक रामाविरुद्ध लढते. नाही, असं नाही. मोदी कसं काय म्हणते तसं? हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेण्यासाठी त्यांचं मत असेल कदाचित. लोक बळी पडतील? नाही, लोकांना माहीत झालंय की नेमकं बोलणं आणि काम करणं ह्यात फरक आहे. मोदी म्हणाले महिलांवर जर अत्याचार झाले तर माझ्या डोळ्यात पाणी येतं. अत्याचार कुठे थांबलेत? झाले तो अत्याचार. ह्या तुम्ही बघितले असतील ठराविक घटना, पाठीमागं झालेल्या कर्नाटकमधली घटना असेल, आंध्र प्रदेशमधली घटना आहे, आपल्या महाराष्ट्रात झालेली घटना आहेत. घटना थांबल्या कुठं? तुम्ही बोलणं आणि काम करणं हे फरक आहे. ठोस पाऊल उचलली पाहिजे. त्यांनी कायदा बनवला पाहिजे. तसा ते काहीच होत नाही, नुसतं बोलणं होतंय. ओके, ठीक आहे, धन्यवाद. सध्या दडपशाही चालू आहे. दडपशाही चालू आहे. दडपशाही चालू आहे कंप्लीट. बरं. हुकुमशाहीची सुरुवात झालेली आहे आपल्या देशात. असं का वाटते? लोकशाहीलाच पूर्ण काय हेच चालू आहे. कोणी त्यांच्या विरोधात पहिलं देशद्रोही कोण काय देशाच्या विरोधात बोललं का देशद्रोही म्हणून उठवायला सुरुवात केली. नंतर त्याला बंद करून आहे. नंतर काय कोण काय बोललं का लोकशाही पूर्ण संपुष्टात आणली. त्याला मार हे सरकार विरोधात बोलल्यावर देशद्रोही ठरवतात. हां, 100% खरंच आहे ते. तुम्ही कुठेही जावा बघा, कोण एखादं हे केलं तर त्याला लगेच दडपशाही चालू आहे. त्याला त्यांची जी यंत्रणा चालू आहेत त्या यंत्रणेच्याद्वारे दबाव चालूच आहे. सर्वसामान्य लोकांचं
अन्न वस्त्र निवारा आहे. 70 वर्षापासून त्या मूलभूत गरजा अजून तशाच आहेत. पण ह्यांच्याकडे लगेच 4 वर्षात लगेच ह्यांचं BJPचं मोठं कार्यालय तयार होऊ शकतं, सगळं तयार होऊ शकतं. पण गोरगरिबाला घर मिळू शकत नाही. हे देशाची शोकांतिका आहे. आपलं कुठे महागाई कुठे गेली करू शकत नाहीत. शेतकऱ्यांना का ते हे करू शकत नाही. कुठले तरी एक योजना लागू होती ती काय करत नाहीत. त्या हमीभाव का देत नाहीत शेतकऱ्यांना का देऊ शकत नाहीत. हे MSP काहीच नाही हो. हे फक्त आता ह्यांना निवडणुकीत एवढा खर्च करण्यासाठी पैसे कुठून येतात. कसं आहे दुधाचा दर कसा आहे? 26 रुपये. पुरे ह्याच वर्षी म्हणजे आज महाग गेले 1 वर्ष तर 38 रुपये 39 रुपये दर होता. कधी होता 38? आज वर्षापूर्वी. जर मोठ्या मोठ्या करोडोपतीचे जर कर्ज तुम्ही माफ करताय आणि राऊंड फिगर करायला जाताय आणि गरीब शेतकऱ्याचा ज्याचे 10,000 रुपये राहिलेले आहेत त्याच्या घरी तुम्ही बँकेचे प्रतिनिधी येऊन बसताय. ही कुठली पद्धत आहे? तुम्ही जे लोक पळून गेले देशातनं त्यांचं कर्ज परत येत नाहीये. ललित मोदी, नीरव नाही, मला कुणाचं नाव घ्यायचं नाही. मला कुठल्या पक्षाची बी सरकारशी देणं घेणं नाही. पण हे जे चाललंय तुम्ही मोठ्या मोठ्या करोडोपतीचे 11,000 कोटी कर्ज माफ करताय. मग दुसऱ्याचे का नाही होत? मग शेतकऱ्याला का नाही होत? आम्ही शेतकऱ्याचेच मुलं आहे ना. नोकरी करणारे किती दिवस एकूणकाला पुरवठा पडणार आहेत आणि किती नोकऱ्या दिल्या आणि मी पक्षाचं म्हणत नाही बरं. आपण हे सरसकट आणि प्रत्येक पक्ष येणारा हा निवडणूक जिंकल्यानंतर त्याचे आत्ता खर्च झालेले पैसे तो वसूल करणाऱ्याच बसलेला आहे. कुठलाही पक्ष उद्या साहेब तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी कोणी काही करणार नाही. ते पहिलं त्यांचं बघणार आणि मग जनतेचं बघणार. मला सांगा कुठल्या तरी पक्षाने काय केलं आहे? जे राहिलेलं त्यांच्या कामातनं राहिलेले पैसे करून आपल्याला गरीब लोकांना हे मिळालेलं आहे. मला सांगा गरीब लोकांना काय परवडणार? रोज 300 रुपये करणारा 500 रुपये करणार ते दारिद्र्याच्या रेषेखाली चालत आहे. आणि तुम्ही म्हणता की 7 रुपयात जेवण मिळतं. कुठल्या 7 रुपयात चहासुद्धा येत नाही साहेब. चहा नाश्ता येत नाही. मला सांगा तुम्ही हे कुठली पद्धत आहे? मला सांगा कुठल्या गव्हर्नमेंटची काय प्रश्न? तुम्ही निवडून आलो, तुम्ही संसद बनवली, तुमच्यासाठी बनवली. तुम्ही बाकीच्या गोष्टी केल्या, तुमच्यासाठी बनवल्या. पण गरीब शेतकऱ्यासाठी तुम्ही काय केलं मला सांगा तुम्ही. आणि ज्या दिवशी शेतकरी पूर्ण विकायचा माल ज्या दिवशी बाजारात कमी कळेल ना त्यावेळेस शेतकरी काय आहे त्यावेळेस सर्व पक्षाला कळेल. नॉट फॉर एनी मी कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही. मी कुठल्या पक्षाचा नाही. तुम्हाला पहिलं क्लिअर करतो. पण मला काय म्हणायचं शेतकरी ज्या दिवशी पूर्ण बंद करेल ना त्या दिवशी तुम्ही करोडपती जरी असाल ना पैसे खाऊन जगणार नाही आहेत. तुम्हाला जगायला अन्नच लागणार आहे. मग मला काय म्हणतो शेतकरी अन्नदाता आहे. तुम्ही त्यांना पहिला बघा. त्यांचे कर्ज माफ करा म्हणताय ना तुम्ही. आम्ही म्हणत नाही. ज्यावेळेस त्यांच्याकडे पिकलं ज्यावेळेस हे पिकलं त्यावेळेस तुम्ही घ्या ना वसूल करून. पण त्याला आज काही नाही. आज मला सांगा काय परिस्थिती आहे. आणि तुम्ही 50,000साठी 10,000साठी बँकेचा प्रतिनिधी घरी येऊन बसतोय आणि ज्यांच्याकडे करोडो रुपये आहे त्यांच्या घरी तुम्ही जात पण नाही आहे साहेब. ही फॅक्ट आहे देशाची. ही फॅक्ट आहे देशाची. मला एवढं म्हणतं ह्याच्यामध्ये सुधारणा पाहिजे. आणि साहेबांनी अजून एक चांगला प्रश्न उपस्थित केला आहे की जो मनुष्य रोजाने जातो आणि एक 3 रूमचं बांधायला त्याला 17 ते 18 लाख रुपये खर्च येतो. मग त्यांनी कुठून आणायचं? मग काय सर्वाला घरण काय आहे याच्यामध्ये मला सांगा. जे म्हाडाच्या लॉटऱ्या लागतात ना ते त्यांच्याच लोकांना लागतात. अजून कुण्या पक्षासाठी फिरताय मला आता क्लिअर करा. पक्ष नाही. लोकांचं जन्मत काय जाणून घेतोय. माझा जन्मत हे बघा कुठल्या पक्षात राहिलं तर गोरगरिबासाठी करेल ह्यात मला तर काही शंका आहे. माझ्या स्वतः पर्सनली जे साहेबांनी सांगितलं आत्ता ते. पण माझं मत आहे तुम्ही मोठ्या मोठ्या करोडोपतीचे पैसे वसूल करा ना. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुम्ही म्हणता मी असा आहे मी गरीब आहे. तुम्हाला समजत लागतंय मग शेतकऱ्याला लागत नाही का? इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळा माहिती आहे का तुम्हाला? इलेक्ट्रिकल बॉन्ड घोटाळा माहिती म्हणतात हा खूप मोठा घोटाळा. ह्याचा जो घोटाळा आला ना तुम्हाला सांगतो कुठला ह्या इलेक्शनमध्ये तो कुठला बॉन्ड काढलाय त्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड. हां त्याच्यामध्ये खूप मोठे घोटाळे आहेत. सर्वच पक्षाचे आहेत. मला सांगा कुठल्या पक्षाचं नाव नाही मला सांगा त्याच्यामध्ये. मग हे गव्हर्नमेंटनी काय लपवायला? तुम्ही म्हणता आमचा स्वच्छ कारभार. सर्व स्वच्छ वगैरे काय नाही. फक्त आत्ता जे तुम्ही जे खर्च करताय ना हे तुम्ही नंतर वसूल करा. मी तुम्हाला लिहून देतो. तुम्ही 1200 रुपयाचा सांगितल्यानंतर आकडेवारी जाहीर केली. न्यायानं सांगितलं आकडेवारी जाहीर केली. ते घोटाळा काय पण काही कंपनी अशा आहेत ज्यांना ED CBIची रेड पडल्यानंतर त्यांनी पैसे. कुणाला रेड पडली मला सांगा. सत्ताधारी कुठल्या ह्याला रेड पडली मला सांगा तुम्ही. सत्ताधाऱ्याच्या कुठल्या पक्षाला रेड काढली ते क्लिअर करा तुम्ही एकदा. विरोधकांच्याच झाले सर्वच झालं. उद्या ह्यांचं सरकार आलं तरी तेच करणार आहे तुम्हाला सांगतो मी. आता काय होणार आहे ह्यांचं सरकार बदललं की ह्यांच्या मागे लागणार. ह्यांचं सरकार बदललं की हे ह्यांच्या मागे लागणार आहे. काय सर्वसामान्य जे ED CD CBI स्वायत्त संस्था आहे त्याचा दुरुपयोग करून किती बेकार. 14 पूर्वी माहिती होते का या संस्था तुम्हाला? कधीच माहीत नव्हतं लोकांना. काय माहिती झाली? फक्त CBI सोडली
तर लोकांना खरंच काय माहीत नव्हतं. आता फक्त कसं काय लूटच माहिती चालू. झालं मग? आता ह्याने ह्या सरकारने सत्ताधाऱ्यांनी पूर्ण कंट्रोल आणण्यासाठी या सत्तेचा वापर करण्यासाठी ते पूर्ण कंट्रोल करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करतात याच्याद्वारे. भयानक चालू आहे परिस्थिती. हां, दबाव तंत्राच्या वापरासाठी जे मोठे मोठे लोक आहेत त्यांना त्याची भीती घालतायत. हे 40 आमदार फोडले, अजितदादाचा गट फोडला, हे कशासाठी? त्या दबाव तंत्रापुढेच फोडला. देशाचे पंतप्रधान देशाच्या इतिहासात पहिल्यांदा म्हणतात की 70,000 कोटीचा घोटाळा झाला आणि त्या ज्याच्यावर आरोप करतात त्याला पुढच्याच आठवड्यात उपमुख्यमंत्र्याची शपथ देतात आणि त्यांच्याच ह्याच्यात हे करतात. त्यांनाच ते म्हणतात की मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय आणि तेच भ्रष्टाचाराचे लोक सगळ्या भ्रष्टाचारांना मी जेलमध्ये टाकलं म्हणतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच भ्रष्टाचाराला भिवून तिथं ते सत्तेत समाविष्ट झाले आणि ते त्यांच्यासमोर म्हणतात की ना खाऊंगा ना खाणे दूंगा आणि तेच लोक त्यांच्या दुसऱ्या पक्षातनं खाल्लेले त्यांच्या पक्षात घेतले का लगेच धुतल्या तांदळासारखं इकडे माड्यात तसं सांगता येणार नाही पण मोहिते पाटील तुतारी लागू शकते कारण शेतकऱ्यासाठी चांगला आहे. ओके चालेल. नमस्कार. नमस्कार. काय नाव? संजय गणपतशील. कुठलं गाव? माळशिरस. माड्यात काय होईल? काय माड्यात खासदार आमचंच येणार. कुठलं? तुतारी. तुतारी. निंबाळकरांचं काम नाही? निंबाळकरांनी काय काम तर केलं गेल्या वर्षी निवडून गेले बस. नाही काय नाही हो काम केलं. तुतारी येईल. तुतारी येणार. आमच्या जवळचा खासदार आहे आता. काय बा? नमस्कार. काय कुठलं गाव? गोरडवाडी. माडा लोकसभा. मोहिते पाटील निंबाळकर उभा आहेत. माहिती आहेत का? माहिती. कोण येईल? येतील दोघं बी येतील. दोघं कसे येतील? एक जणच येईल ना. मोहिते पाटील. मोहिते पाटील. तुमचं काय नाव? वापस काय परिस्थिती आहे माड्यात? काय नाही बघा, चोराचा बाजार आहे सगळा. कसं काय? काय कोणी येऊन फायदा नाही तोटा नाही. का बरं? शेतीमालाला कुठं दर नाही देत, काय नाही काय सुद्धा दर नाही. काय राहणार? रानात काय जळून गेले सगळं, काय पाणी सोडलं नाही फाट्याला. कुठलं गाव? माळशिरस. पाणी नाही इकडे? फाट्याला पाणी सोडलं नाही. बर का बरं? नाही सोडलं. कोण येईल मग? तुतारी का कमळ? कमळ यायला पाहिजे. कमळ यायला पाहिजे. बरं. हा? कन्हेरी इस्लामपूर. हो. पाणी आलंय का तिकडं? हाय की. आहे. लोकसभेची निवडणूक लागलेली माहिती आहे का? हाय की. कोण उभं आहे? कोण आमच्या तो बायको नाटो आम्ही युट्यूबवर कामं करतोय इथं. बरं. किती हजेरी मिळते आता? इथे 200-300 रुपये मिळते. किती तास? 2 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत. 2 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत करतो. रात्री? हो. ते रात्री. हां, ते रात्रीचंच काम असतं. पण 200 रुपये हजेरी? 300. होय. मोदींचं काम कसं आहे? मोदींचं काम? मोदीचं काय आहे काम कसं आहे? काय माहीत नाही अजून. कुठलं गाव? गोरडवाडी. पाणी आलंय का तिकडं? हां. मतदान आहे? मतदान अजून तरी 18 वर्ष पूर्ण आहेत. मतदान नाही? नाही. महिलांचे प्रश्न आहेत का देशात? हो आहेत. नरेंद्र मोदींच्या काळात महिला सुरक्षित नाहीत विरोधक म्हणतात. तसं तर अजून काय माहिती नाही पण माझा एक अनुभव मी सांगायचं म्हणजे नरेंद्र मोदींनी ना की भाव दिलं पाहिजे की आता बघितलं तर शेतीमालाला जास्त भाव पाहिजे. शेतीत पण चढावड चालू म्हणजे नोकरीत शिक्षणात पण चढावड चालू आहे ना. म्हणजे शिक्षण शिकवलं जात आहे पण त्याचा प्रभाव खूप म्हणजे दर खूप वाढलात आहे ना. शिक्षण व्यवस्थित म्हणजे त्यांनी चढावड ठेवली आहे ना आणि नोकऱ्या नाहीत शक्यतो विद्यार्थी. नोकऱ्या नाहीत. हां. बर. आता कितवीत आहे तुम्ही? आता 12वीत. 12वीत. ओके. मणिपूरची घटना माहिती? नाही. नाही माहिती? नाही. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव? किरण भीमराव खरात. काय या माड्यात काय परिस्थिती आहे? सगळीकडं आता इथलं गावचं सगळं तुतारीच. तुतारी. निंबाळकरांचं काम नाही? नाही काय आम्हाला दिसलंच नाही. दिसलं नाही? सगळं सांगोल तालुक्याला नेलं पाणी. होय का? देशात कसं काम आहे मोदींचं? नाही काय पसंत नाही लोकांना. नाही पसंत का बरं?
आता काय तिनेच विरोध पक्षाला फोडते ते या त्यांना विकासासाठी वेळच नाही ना. ओके. विकासासाठी विरोधी पक्ष फोडला त्यात. हो, दूध दरासाठी ते लक्ष देणार. ते निर्यात बंदी आहे दुधाची. बरं. 27-28 रुपये दर आहे साहेब. शेतकऱ्यांना पिंड वैरणीचा सुद्धा खर्च निघत नाही. शेती आहे का? शेती आहे, जनावरांचा गोठा आहे, पण काय परवडत नाही साहेब. बरं. दरवाढ नाही. मुख्यमंत्री आहेत ते विखे पाटील साहेब, ते बोलते तर जार काढतात 35 रुपयानं आणि 4-5 वेळा त्यांनी जार काढला, पण प्रत्यक्षात 25 रुपये दर आहे. नाही मिळत. 2000 मिळतात का? 2000 मिळतात की, पण काही इकडे GST भरपूर घेतात ना. ती GST भरपूर घेतात. ती एका पोत्या मग 18% GST आहे ना. ते शेतकऱ्यांचे पैसे बरोबर वसूल करतात. 18% GST द्यावे लागते. शेतकऱ्यांना गिर्यावर, ह्याच्यावर, मटेरियलवर. राहुल गांधी विषयी काय मत आहे? नाही त्यांचं नाव आपल्याला त्यांच्याबद्दल माहीत नाही. काय नाही माहिती. काँग्रेसचा जाहीरनामा बघितला का? नाही बघितला. काय आहे माड्यात, काय परिस्थिती आहे? माड्यात काय आहे तेव्हा? कामं झालेत? कशाची कामं? काय नाही कामं. निंबाळकरांनी काही काम नाही केलं. नाही काय केलं, आलाच नाही तर ते येतच नाही व्हायचं. आला तर खाली जाणार, सरळ इकडे जाणार मसवडला. बरं. मध्ये आधी थांबायचं नाही, काय नाही. बरं. काय होईल यावेळेस? काय होते आता तुतारी वाजून. तुतारी वाजून. देशात कसं काम आहे मोदींचं? देशात मोदीचं काम कशाचं आहे तेव्हा? मोदीनं सगळी महागाई केली, महागाई वाढवली, नोटबंदीपासून सगळं, परत GST, यात सगळं ते शेतीमालाला भाव नाही. हमी भाव पाहिजे ना. ऊसाला 4000 रुपये द्यायला पाहिजे. कशाला मग त्याला मटेरियलचं दर किती वाढवले ते? मटेरियल वाढले. शेतीचं मटेरियल वाढले ना, त्यामुळे परवडत नाही शेती करायला. जे काय पहिलं होतं त्या हिशोबानं आहे. जी सध्या कसं आहे, लोकांचं म्हणणं आहे महागाई वाढली. महागाई वाढली तर त्या हिशोबात तुमचे हजरे वाढलेत ना. हजरे वाढले. हां, त्यावेळेस तुम्ही 150 देत होता, आता 250 रुपये देत आहे महिलांना. गड्याला 500 रुपये हजरी आहे. तुम्ही गॅस मागला म्हणता त्यावेळेस कमी होता, आता मागला तर हजरे ते पडीत वाढलेत ना तुमचा. 2014ला सोयाबीन 4000 होतं, आजही तोच दर आहे की. आता एखाद दुसरी सोयाबीन काय करायचं? हां, शेतकऱ्यांचं आहे की 18% GST द्यावी लागते. GST द्यावं लागते की. आता सगळे जे काय सगळ्याला GST. सोनं खरेदी करताय तुम्ही 70,000 रुपये तोळा झालं तर ते चालतंय. शेतकरी करतोय, जातोय शेतकरी. बघा दुकानला गर्दी किती आहे. शेतकरी खरेदी करायला नाही पाहिजे सोनं. तिथं करतोय, तिथं GST भरायला चालतंय. भाव मिळाला पाहिजे ना. भाव मिळतो ना. भाव मिळत कसं नाही, तुम्ही पिकवता किती भाव आहे पाहिजे. सोयाबीनला कुठं भाव आहे? कांद्याला किती भाव आहे आता? कांद्याला आता 15 रुपये भाव आहे. परवडतंय का 15? 1 एकरात आता 1,87,000 रुपये झाले. कुणाचे? बाचे जिंकले. माझा 1 एकर कांदा होता, पाऊण एकर कांदा होता. पिशव्या निघल्या? 300 थैली कांदा निघाला त्याचा. हां, एकरात. कसा गेला? 15 रुपयानंतर ठोक दिला तर. बरं. रानातनं भरून दिला 15 रुपयानं. 1,87,000 रुपये झाले. तिथं आताच फोन लावला होता. एवढे पैसे जर 3 महिने 4.5 महिने कांदे तुम्हाला पैसे. हां, एवढे पैसे किती तुम्ही 6 रुपये कांदा गेल्या वर्षी माझाच गेलता. मी ह्या वर्षी केला नाही. ह्या वर्षी मार्केटला दर 15 रुपये झाला. गेल्या वर्षी 7 रुपये बी होता. 10 रुपये 10 रुपये मॅक्झिमम दर परवडतो कांदा, पण पिकवलं पाहिजे. ते कसं आहे, डाळिंब काढलीच की. डाळिंब आता रोग आल्यावर काढणारच ना तुम्ही. तेले आल्यावर तुम्ही काढणारच ना. त्याला तर कोण काय करू शकत नाही ना. रोगाच्या मोहर काय करणार? अनुदान मिळालं का? तर अनुदान घेतलं ना ज्यावेळेस सरकार त्यावेळेस विमा भरला होता. विमा भेटला आम्हाला. मिळाला ना विमा. रोकडे. काय करता? आपलं चप्पल दुकान आहे, शूज चप्पल दुकान. काय परिस्थिती आहे देशात? देशात आणीबाणीच्या वर परिस्थिती आहे. आणीबाणीच्या वर परिस्थिती आहे. का बरं? भयानक करून ठेवलंय सगळं. काय केलं? काय स्वस्त आहे फक्त तुम्ही सांगा. महागाई आहे. इतकी महागाई आहे की काय स्वस्त आहे असा प्रश्न आम्हीच तुम्हाला विचारावा लागतोय. आता आज अशी परिस्थिती आहे. मोदींनी भारताचं नाव जगात पोचवलं म्हणतात की. हो, जगात पोचवलं की. हितलं सगळं नेहूनच ते जगात पोचवलंय. 6,000 रुपये वर्षाला देतात मोदी शेतकऱ्यांना. 6,000 देते आणि 12,000 घेते. कसं काय? बघा तुम्ही, कोणत्या वस्तूला GST नाही, गळ्याला GST आहे. एवढी महागाई बाहेर देशात असेल म्हणून मला वाटत नाही, पण इथं तर भारतात जास्त आहे महागाई. कोणत्या गोष्टीला GST नाही मला सांगा. शेती आहे का? काय शेती आहे? शेतीमालाला भाव आहे का? कोणत्याच मालाला भाव नाही.
कोणत्याच मालाला भाव नाही. आणि मी प्रत्येक वस्तू सांगण्यापेक्षा तुम्ही चेक करा मार्केटमध्ये की कोणत्या मालाला भाव आहे ती. कोणत्याही मालाला भाव नाही. मोदी म्हणाले ते 2014 शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणार, झालंय का? नाही झालं. आज शेतकऱ्याचीच परिस्थिती हालाकीची. कोळेकर. कुठलं गाव? गोरडवाडी. माड्यात काय परिस्थिती आहे? नाही, आपण काय या क्षेत्रातले फिरत. मतदान तर करत असाल? हो, करतोय. योग्य उमेदवाराला दिलं पाहिजे की मग? आता द्यायचं आता शेवटचं. कोण योग्य वाटतंय? का मोहिते पाटील की निंबाळकर? द्यायचं आता तुतारीलाच ना. तुतारीला? शरद पवार? का बरं? द्यायचं आता काय असंच. मोदींचं काम कसं आहे? काय मोदीचं आहे बऱ्यापैकी, पण आता ते काय ते म्हणले तसं कोणाला फायदा तर कोणाला नाही. महागाई आहे. नमस्कार. इथलंच आहे. ठीक आहे. माळशिरस. बर, काय परिस्थिती आहे माड्यात? माड्यात वय धैर्यशील मोहिते पाटील. धैर्यशील मोहिते पाटील. निंबाळकर नाही? निंबाळकर ना 5 वर्ष इकडे फिराकला सुद्धा ना. काय बोलताय? हो, काय कामं केले त्यानं. बर. माळशिरसमध्ये आल्या उतरत सुद्धा नव्हता. बर. हां, कामच केलं नाही त्याने? कामच केलं ना. आणि म्हणतो मी कामं केली ते म्हणतो एका तासाला 1000 कोटी निधी आणला मी. कशाचा आणलाय? काय सुद्धा आणला नाही निधी. बर. हां, एवढा निधी गेला कुठं? एवढा निधी त्यानेच खाल्ला. बर. मोदींचं काम कसं आहे? मोदीचं काम का आहे की GST ही ती. शेती आहे का काय? नाही. व्यापाऱ्यावर GST लावायचं. कपडे घेतली की GST लावायचा. त्याचं घर भरतोय आणि गोरगरिबांना दाना लावतोय. परत आमदार खासदारांवर ईडी लावतोय. कुठले आमदार खासदार ईडी लावली? अभय जगतापवर ईडी लावली नाही का कारखान्याची? 2 दिवसापूर्वीच तुम्हाला लगेच माहिती मिळते की? अहो, इथं सगळं मोबाईल आणि पेपरला येतंय की लगेच. का म्हण गेले तिकडं जगताप? ईडी लावल्यामुळं, कारखान्याची ईडी लावल्यामुळं जाणारच किती. ती गेला तर काय त्याच्या मागची माणसं जात नाही. ती माणसं हुशार आहे. फडणवीस म्हणाले तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत. कोण? फडणवीस तर लय चालू आहे ती पहिल्यापासून. कसं काय? हे लोक शिव्या देते ती. का बरं? हां, लोकांचं पहिलं फडणवीसांनी काय केलंय त्यानं आजपर्यंत? भाजपवाल्यांनी काय केलं आजपर्यंत? सगळं गोंडाळलंय की. हां, नुसती ईडी ही करायची ना टाकायचं. भ्रष्टाचार केलं त्यांना जात टाकलं असेल ना? हां, भ्रष्टाचार करणाऱ्यांना आत टाकले. गॅस मागवला, पेट्रोल डिझेल. भ्रष्टाचार संपला पाहिजे की? हां, ती संपल की आता ह्या इलेक्शनलाच. वैतागले ती लोक आता. माड्यात तर 5 वर्षांना निंबाळकर आता फिरला या. हेच का माडा? माडाच. माड्यात काय परिस्थिती आहे लोकसभा निवडणुकीची? धैर्यशील. धैर्यशील. का बरं? हा, का? लोकांची कामं करतात. निंबाळकरांनी काम केलं नाही? काय सुद्धा केलेलं नाही काम. बर. तुतारी वाजल? तुतारी वाजल तर माळशिरस तालुक्यात तुतारीच. बर. नमस्कार. नमस्कार. काय नाव? आशिष सोनवणे. माडा लोकसभा. माडा लोकसभा. काय परिस्थिती आहे माड्यात? गेले 10 वर्षामध्ये पाहिलं तरी ते काय विकास नाही. बरं. अशी परिस्थिती आहे. म्हणजे जसा विकास पाहिजे होता तसं झालं नाही. जे आहे ती जैसे ती परिस्थिती आहे. इथली जनता ज्या प्रतिनिधींना निवडून देते ते प्रतिनिधी निवडून जातात, पण प्रतिनिधी स्वतःचा विकास करतायत पण जनतेचा विकास करत नाही, ही सत्यस्थिती आहे. आणि आता माड्यात काय कामं नाहीत चालली? तुम्हीच पहा, स्वतः सर्वे करून बघा आणि लोकांना सांगा. या तालुक्यात काय झालंय का? या तालुक्याचं बघा तुम्ही. आता इथे आमदार माहितीत का तालुक्यातले कोण? आता सर्व परिस्थिती कशी आहे माहिती? या तालुक्यात कोण आमदार आहे? आता परिस्थिती कशी आहे की जे पक्ष फुटून गेलेले आहेत, त्या पक्षांवर लोकांचा संभ्रम असा आहे की आता निवडणुकीचं मतदान जर दिलं तर ह्या नेते त्याच पक्षात राहतील का, की पुन्हा उड्या मारून बेडूक उड्या मारून त्या तिथे जातील का, ही परिस्थिती आहे. त्यामुळं मतदारांमध्ये संभ्रम आहे. हा, मतदारांमध्ये संभ्रम आहे. आणि मेन म्हणजे फुटून गेले ते काय व्यवस्थित झालं का, योग्य झालं? फुटून गेलं ते बरंच झालं असं माझ्या मते. कारण जे इतक्या वर्ष प्रामाणिकपणे काम करत होते पक्षासाठी त्यांना नवीन संधी मिळेल असं एक चिन्ह आहे. धर्म आणि राजकारण ह्याच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राजकारणात आता खूप मोठ्या प्रमाणात धर्माचा समावेश झाला की? हो, झालेला आहे. कर्नाटकमध्ये मोदींनी बजरंग बली की जय म्हटलं होतं, कुठं तिथं सरकार आलं त्यांचं? ऑपरेशन लोटस तिथनं स्टार्ट झालं ना? नाही, आता निवडणूक झाली. हो, पण ऑपरेशन लोटस कुठं स्टार्ट झालं तर तिथं झालं, त्याच्यानंतर गोवामध्ये झालं.
ठीक आहे. मध्य प्रदेश. हां, मध्य प्रदेशमध्ये झालं. हे जे खेळी आहे की पक्ष फोडून पुन्हा आपलं स्वतःचं सरकार बनणं हे चुकीचं आहे. कारण हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे.